40 वर्षांपेक्षा अधिक काळ रेंगाळलेला आय.टी. पार्कचा प्रश्न राज्य शासनानं मार्गी लावलाय। त्यासाठी शेंडा पार्कमधील जागा मंजूर केली आहे। हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील योगदान दिलेल्या सर्व लोकप्रतिनिधी आणि स्थानिक सामाजिक संस्थांचा सत्कार आय.टी. असोसिएशनच्या वतीनं करण्यात आला। दरम्यान शासनाच्या निर्णयाला आता सर्वांनीच गती द्यावी, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करू अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली। कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर आयटी क्षेत्राचा विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत। त्यामुळे या ठिकाणी आयटी पार्क व्हावा अशी मागणी अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित होती। अखेर गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या साप्ताहिक बैठकीमध्ये आयटी पार्कसाठी कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क इथं जागा मंजूर करण्यात आली। यातून आयटी पार्क होण्याचा मार्ग मोकळा झालाय। हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व घटकांचा सत्कार शुक्रवारी आयटी असोसिएशनच्या वतीनं करण्यात आला। पालकमंत्री प्रकाश आबिटकर यावेळी प्रमुख उपस्थित होते। आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह मान्यवरांचा सत्कार असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। सत्कार मूर्तींमध्ये महापौर रूपाराणी निकम, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता। सत्काराला उत्तर देताना नामदार आबिटकर यांनी आयटी पार्कमुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास वेगानं होणार आहे। त्यामुळे पुढील वाटचालीसाठी असोसिएशननं एक कृती आराखडा तयार करावा, त्याचं कालबद्ध नियोजन करावं आणि हा संपूर्ण प्रकल्प वेगानं पूर्ण होण्यासाठी आपण सहकार्य करू अशी ग्वाही दिली। तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी नियोजित आयटी पार्कला छत्रपती ताराराणी यांचं नाव द्यावं अशी सूचना केली। यावेळी शांताराम सुर्वे, अजय पाटील, धवल चौगुले, राहुल मेंच, रणजित नार्वेकर, विश्वजित देसाई, मंदार पेटकर, मनीष राजगोळकर, सुरेंद्र जैन, प्रसन्न कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।